नमस्कार. विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला मग आजची रेसिपी करूया. आता मार्केटला छान आंबे आलेले आहेत. आंब्याचा सीझन आहे सध्या, त्याच्यामुळे मी आज मँगो हलवा करते आहे. त्याच्यासाठी मी 2 मँगो घेतले आहे पिकलेले छान, आणि त्याचं प्युरी करून घेऊया. दोन मँगो घेतले, कट करून घेते आणि त्याचं छान प्युरी करून घेते तयार. असं तयार सगळं घर काढून घेते, मिक्सरला काढून घेते घर. दोन्ही आंबे कट करून घर काढून झालेला आता मी मिक्सरला प्युरी करून घेते. छान गोड आंबा आहे. मी मिक्सरला छान प्युरी करून तयार करते आहे. आणि मी केशर आंबा घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा गोड असतो, छान बनतं हलवा. आपली प्युरी छान झालेली आहे, कलर पण छान आलेला आहे, त्याच्यामुळे कलर छान आहे हलव्याला. थोडं तूप घातलेलं आहे मी, ते ड्रायफ्रूट परतून घेते त्याच्यामध्ये थोडे. झालेले काढून घेते. मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि त्याला साखर अर्धा कप. कमी जास्त करू शकता, कारण आंबा गोड असेल तर कमी घालाल. आंब्यावरती पण असतो, आंबा कोणचा गोड असतो कोणचा आंबट असतो, त्याच्यामुळे त्यानं खमंग भाजून घेते मी. छान तांबूसपर्यंत भाजून घ्यायचं. छान छान खमंग भाजला गेला की हलवा छान होतो, त्याच्यामुळे छान भाजून घेते. मी 1 वाटी रवा घेतला, 1 वाटीच तूप घ्यायचं आणि साखर कमी जास्त करू शकता. मी अर्धा वाटी घेतलेली आहे, कारण की आंब्याचा पल्प असल्यामुळे. आपला छान भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. 1 वाटी पाणी घालते मी. तर पाणी घालून घेतलं आहे. थोडं चवीला मीठ घालायचं आणि मी अर्धा कप साखर घातलेली आहे. थोडी ठेवतेच, मिळते टाक. अर्धा कप साखर घेतली. याच्यामध्ये मँगोचा पल्प घालायचा. मँगो पल्प केला तो छान याला करू द्यायचा. थोडी वेलची पावडर घालते आणि छान परत द्यायचं याला. ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. 10 मिनिट थोडं कवर करून ठेवून देऊया. छान मग छान वाफेने होऊन जातो छान.
कवर करून ठेवते 10 मिनिट. आपला मँगो हलवा तयार झालेला आहे. नमस्कार, विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला मग आजची रेसिपी करूया. तर मार्केटला छान आंबे आलेले आहेत. आंब्याचा सीझन आहे सध्या, त्याच्यामुळे मी आज मँगो हलवा करते आहे. त्याच्यासाठी मी 2 मँगो घेतले आहे पिकलेले छान, आणि त्याचं प्युरी करून घेऊया. दोन मँगो घेतले, कट करून घेते आणि त्याचं छान प्युरी करून घेते तयार. असं तयार सगळं घर काढून घेते आणि मिक्सरला काढून घेते घर. आपले दोन्ही आंबे कट करून घर काढून झालेलं. आता मी मिक्सरला प्युरी करून घेते आहे. छान गोड आंबा आहे, त्याच्यामुळे मी मिक्सरला छान प्युरी करून तयार करते आहे. आणि मी केशर आंबा घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा गोड असतो, तर छान बनतो हलवा. आपली प्युरी छान झालेली आहे, कलर पण छान आलेला आहे, त्याच्यामुळे कलर छान आहे हलव्याला. थोडं तूप घातलेलं आहे मी, थोडं ड्रायफ्रूट परतून घेते त्याच्यामध्ये थोडे. आपले झालेले काढून घेते मी. मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि त्याला साखर अर्धा कप. कमी जास्त करू शकता, कारण का आंबा गोड असेल तर कमी घालाल. आंब्यावरती पण असतो, आंबा कोणता गोड असतो कोणता आंबट असतो, त्याच्यामुळे त्यानं खमंग भाजून घेते मी. छान तांबूस येईपर्यंत भाजून घ्यायचं. छान छान खमंग भाजला गेला की हलवा छान होतो, त्याच्यामुळे छान भाजून घेते. मी 1 वाटी रवा घेतला, तर 1 वाटीच तूप घ्यायचं आणि साखर कमी जास्त करू शकता. मी अर्धा वाटी घेतलेली आहे, कारण की आंब्याचा पल्प असल्यामुळे. आपला छान भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालूया. 1 वाटी पाणी घालते मी. तर पाणी घालून घेतलं आहे. थोडं चवीला मीठ घालायचं आणि मी अर्धा कप साखर घातलेली आहे. तर ठेवतेच मिळते टाक. अर्धा कप साखर घेतली. आता याच्यामध्ये मँगोचा पल्प घालायचा. मँगो पल्प केला तो छान याला करू द्यायचा. थोडी वेलची पावडर घालते आणि छान परत कुदायचं याला.
ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. 10 मिनिट थोडं कवर करून ठेवून देऊया. छान मऊ छान वाफेने होऊन जातो छान. कवर करून ठेवते 10 मिनिट. आपला मँगो हलवा तयार झालेला आहे. सो ओके.